दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत। मी समीरण वाळवेकर। आज ज्या खुर्चीमध्ये मी बसलोय त्या खुर्चीत बसून आपल्या मिश्किल प्रश्नांनी समोर बसलेल्या कुठल्याही क्षेत्रातल्या माणसाला तितकं सहजपणे बोलतं करणारे व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे। त्या व्यक्तिमत्वाचं नाव मी आपल्याला सांगणारच आहे, पण रंगमंचावरच्या परफॉर्मन्स पासून ते वर्तमानपत्रातल्या कॉलम पर्यंत आणि आपल्या निवेदनाच्या क्षेत्रापासून ते लिखाणापर्यंत पत्रकारितेपर्यंत विविध क्षेत्रात राज्यातल्याच नाही तर देशातल्याच नाही तर परदेशांमधल्या विविध ठिकाणी सतत विहार करणारे हे व्यक्तिमत्व खऱ्याखुऱ्या अर्थाचं दिलखुलास व्यक्तिमत्व आहे सुधीर गाडगे। नमस्कार। लोकांची खिल्ली उडवता उडवता मिश्किलपणे कोपरखळ्या मारता मारता या व्यवसायात पदार्पण केलेला तुला 25 वर्षाहून अधिक मोठा काळ लोटलेला आहे। आत्ताचा गणेशोत्सव नुकताच होऊन गेलेला गणेशोत्सव तू जपानमध्ये साजरा केलास। हो, तर ते काय नक्की गणित काय? मी अलीकडच्या काळामध्ये परदेशामधल्या मराठी मंडळातल्या लोकांसमोर कार्यक्रम सादर करण्याकरता मुलखावेगळी माणसं या नावाचा एक एकपात्री कार्यक्रम बसवलेला आहे। आजवर जेवढ्या विविध स्तरातल्या मुलाखती घेतलेल्या आहेत, अमिताभ बच्चनपासून माधुरी दीक्षितपर्यंत, इंदिरा गांधींपासून बाळ ठाकरेंपर्यंत, बाळासाहेब ठाकरेंपर्यंत आणि लता मंगेशकरांपासून भीमसेन जोशींपर्यंत या वलयांकित माणसांबरोबरच रस्त्यावरच्या सर्वसामान्य माणसांशीही मी मनपूर्वक बोललेलो आहे। यातनं जे व्यक्तित्वाचे विविध पैलू दिसतात त्याचं दर्शन घडवणारा हा कार्यक्रम आहे। तो मी जपानच्या महाराष्ट्र मंडळामध्ये केला, कारण जपानला तुला कदाचित कल्पना नसेल पण जवळजवळ 170 पुण्याची पोरं आहेत। काय सांगतो? हां, आणि सगळे IT मधले आहेत। नॅचरली त्यांना पुण्याच्या माणसाला तिथे कार्यक्रम करायला बोलवायला आवडलं। मला एक सांग, हे तुझं गणपती मधलं फिरणं हे तुझ्या सगळ्या मित्रांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला नवीन नाहीये, तू अनेक वर्ष हे करतोयस, पण या सगळ्या तुझ्या बाकीच्या क्षेत्रातली जी काही कामगिरी चालू असते याच्या मुळापाशी एक कुठेतरी पत्रकार दडलेला आहे। एक तर निसंशय म्हणायला पाहिजे की मी आज जो काही निवेदक मुलाखतकार म्हणून या दृश्य श्राव्य माध्यमामध्ये जो काही थोडाफार चमकू शकलो, दिसू शकलो, त्याला कारणीभूत पूर्णतः पत्रकारितेची पार्श्वभूमी आहे। कारण एकतर या क्षेत्रामध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये पूर्वी होतो, त्यामुळे कोणत्याही वलयानं मोठ्या असलेल्या, सत्तेनं मोठ्या असलेल्या, पैशांनी मोठ्या असलेल्या माणसाबद्दल कधी दबदबा वाटला नाही, कारण त्यांची खरी रूपं जवळनं पाहता आली होती। आणि एखाद्या क्षेत्रातली जर माहिती नसेल तर ती माहिती क्षणात कुठे मिळेल हे संदर्भाचं ज्ञानसुद्धा मला या पत्रकारितेनेच दिलं। त्यामुळे मी पत्रकारितेचा तर मनापासून ऋणी आहे। इथे आलो कसं म्हणशील तर मूळ पुणे, आणि पुण्यामध्ये अनेकविध भाषणं वगैरे व्हायची। या भाषणांना मला घरातली मंडळी घेऊन जात असत, त्यातनं बोलावं कसं, बोलू कसं नाही हे कळत जायचं। हे करता करता एकदा माझा एक अशोक वैद्य नावाचा मित्र होता, तर लता मंगेशकरांचा नागगोऱ्यांच्या काळामध्ये एक मोठा सत्कार हिराबागेवर झालेला होता। तर तो म्हणला, तुला त्यांना पाहायचं का जवळनं, चल असं म्हणून तो ज्या वेगाने पुढे गेला, तर म्हटलं हे काहीतरी भारी क्षेत्र दिसतं। असं थोडीशी चाहूल मला त्यावेळेला लागली। हे साल असेल 1968, आणि त्या दरम्यान मला माणसांविषयी प्रेम होतंच, करत होतो मी कॉस्टिंग कॉमर्स, पण माणसांविषयीच्या प्रेमामुळे मला असं वाटलं की एक तर तुम्ही सेल्समन व्हायला पाहिजे विविध तऱ्हेची माणसं तुमच्यापर्यंत येण्याकरता किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत जाण्याकरता, किंवा दुसरं मला दिसलेलं हे क्षेत्र। आणि ह्या क्षेत्रामध्ये मग अधिक्रमत गेलो, आधी प्रिंट मीडिया, मग ऑडिओ, मग दृश्य श्राव्य। पण त्या काळातल्या वर्तमानपत्रांची तुझं काही विशेष जमलं नाही का? आधी मनोहर, नंतर केसरी? नाही, मी वर्तमानपत्रात नोकरी करत होतो ना, प्रभात, केसरी, सकाळ अशांशी थेट नोकरी करत होतो। महाराष्ट्र टाइम्सला माझा पहिला कॉलम चालू झाला, दिनकर गांगलनी मला दिला होता, मुळामुठीच्या काठी, आणि त्यामुळे मुंबईच्या वर्तमानपत्रांकडे लिहायला सुरुवात झाली। पुढच्या टप्प्यामध्ये तर मी लोकसत्ता, सामना, महाराष्ट्र टाइम्स सगळीकडेच कॉलम लिहिले। साप्ताहिकाच्या बाबतीत झालं काय की मनोहर मासिक होतं पूर्वी, त्याचं साप्ताहिक करायचं ज्यावेळेला ठरवलं त्यावेळेला ते तरुणांसाठी करायचं वगैरे असं सगळं त्यांची योजना होती। स्वाभाविकच साप्ताहिकाकरता त्यांना एक तरुण पत्रकार पाहिजे होता, म्हणून साप्ताहिकाच्या पहिल्या अंकापासून मी तिथे नोकरीला लागलो 7 जानेवारी 1973। आणि तुला कदाचित आश्चर्य वाटेल पण वर्षभरातल्या म्हणजे 51 अंकापैकी 32 कव्हर स्टोरी मी त्या वर्षात मी केलेल्या आहेत। सुधीर, एक पत्रकार गाडगे म्हणून तुझी प्रतिमा ही त्या काळातली लोकांना आठवते, ती आठवत राहणार, कारण तो मूळ गाभा आहे तुझा। पण एक परफॉर्मर, निवेदक हा सुद्धा एक उत्तम परफॉर्मर, जातीवंत अभिनेता, संपर्काचे उत्तम जाणीव असलेला असा कसलेला माणूस असावा लागतो। हे स्वतःबद्दलची जाणीव तुला नेमकी कशी आणि केव्हा झाली? खरं तर कॉलेजमध्ये असताना थोडंफार निवेदन महाविद्यालयातल्या कार्यक्रमांचं करत असायचोच।
त्यावेळेला लोकांना माईकवरचा माझा आवाज बरा आहे असं दाद मिळत गेली होती. पण लोक निवेदकालाही दाद देतात हे कशातनं जाणवलं, त्यालाही थोडीशी पत्रकारिता कारणीभूत आहे. माडगुळकरांच्या निधनानंतर माडगुळकरांच्या वरचा गाण्याचा कार्यक्रम करायचं ज्यावेळेला पुण्यातल्या संस्थांनी ठरवलं, त्यावेळेला प्रकाश भोंडे, हरीश देसाई अशी काही मंडळी माझ्याकडे आली आणि ते म्हणाले, तुम्ही निवेदन कराल का? त्यापूर्वी सुहास तांबे, सुधीर मोगे अशी मंडळी निवेदन करत असायची. मला असं वाटलं की आपल्या पत्रकारितेच्या पार्श्वभूमीचा एक उपयोग आपल्याला होईल. माडगुळकरांच्या घरातली मंडळी पुण्यात आहेत. राजा परांजपे स्वतः त्यावेळेला होते. बाबूजीशी थेट भेट घेता येत होती. तर गाण्याच्या निर्मितीमागच्या, ह्या चित्रीकरणाच्या निर्मितीच्या मागच्या, कवितेच्या निर्मितीच्या मागच्या आपण कहाण्या एकत्र करूया, त्या एडिट करूया आणि त्या निवेदनातून आपण मांडल्या तर नुसतं अनुक्रमणिका वाचण्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काहीतरी हे वेगळं करता येईल असं वाटलं. तसा प्रयोग मी केला आणि मला आठवत आहे मुंबईमध्येच पार्ल्याला त्यावेळेला नवीनबाई ठक्कर सभागृह म्हणून होतं. आता तिथे मला वाटतं मंगल कार्यालय वगैरे काहीतरी आहे. या नवीनबाई ठक्कर सभागृहामध्ये चैत्रबनच्या पहिल्या कार्यक्रमाला मध्यंतरामध्ये टाटा हॉस्पिटलचे 3-4 डॉक्टर्स आलेले होते आणि ते असे डोळे त्यांचे डबडबलेले होते पाण्याने आणि ते पुन्हा पुन्हा म्हणत होते की आम्ही डॉक्टरीमध्ये आहोत, कॅन्सरचे आहोत स्पेशलिस्ट, तुमच्या कोणावर अशी वेळ येऊ नये, पण तुम्ही आम्हाला इतकं त्या काळात घेऊन गेलेला आहात की तुम्हाला कधी दाद म्हणून तुम्हाला कधी काही मेडिकल मदत लागली तर आम्हाला जरूर सांगा. एक प्रकारे त्यांना संकोचल्यासारखं होत होतं, कारण ते मदत देणार ती मेडिकल जी वेळ आपल्यावर येऊ नये आणि त्याच वेळेला त्यांना गदगदून येत होतं त्या काळात नेल्याबद्दल आणि तिथे मला ती पावती मिळाल्यासारखी वाटली. आणि त्याच वेळेला मुंबईत शिवाजी मंदिर दादरला आणि पुण्यामध्ये भरतनाट्य मंदिरामध्ये निवेदनाला वरदक्षिणा चित्रपटातल्या घनघनमाला नभी दाटल्याच्या आधी मी जे निवेदन करतो त्याला गायकाला मिळते तशी टाळी मिळाली. तेव्हा असं वाटलं की निवेदनाची दखल घेतली जाईल आणि एक जाताचा विचार डोक्यात आला की दृश्य श्राव्य माध्यमामुळे स्टेजवरच्या व्हिज्युअल मांडणीची एक जाणीव लोकांमध्ये हळूहळू तयार होत जाईल आणि पुढे स्टेजवरचं जे काही असेल ते नेटकं असावं ही गरज कदाचित निर्माण होईल. तर का नको आपण सुरू करायला. हा तुझा टप्पा हा फार मोठा टर्निंग पॉईंट ठरला आणि त्यांनी संपूर्ण व्यवसायाची दारं तुला खुली केली. पण इतर तरुण पिढी करता सुद्धा निवेदन हा व्यवसाय होऊ शकतो हे मला वाटतं दाखवणाराच तो क्षण असावा. याच्या पुढच्या तुझ्या वाटचालीविषयी आपण बोलणार आहोत याच कार्यक्रमामध्ये लगेचच आत्ता काही क्षणानंतर. पण त्याच्या आधी घेऊयात समीरण वाळवेकर आज आपल्याशी बोलण्यासाठी खरोखर एक मिश्किल दिलखुलास असं व्यक्तिमत्व आलंय, सुधीर गाडगे. सुधीर, तुझ्या आयुष्यातल्या एका निर्णायक क्षणापर्यंत आपण पोहोचलो ज्या क्षणाला तू निवेदनाचा व्यवसाय म्हणून स्वीकार केलास. पुढचं काही माहीत नसताना, यशस्वी होशील की नाही माहीत नसताना तुझ्या घरात त्यावेळेला काय होतं, घरात या तुझ्या निर्णयाला कितपत पाठिंबा मिळाला? खरं तर राहणार सदाशिव पेठ, आडनाव गाडगीळ, शिक्षण B.Com. म्हणजे मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्येच नोकरीला लागायला पाहिजे होतं आणि वर्षातनं एकदा काश्मीरच्या ट्रिपला जायला पाहिजे होतं. माझ्या आईवडिलांनी मला अगदी मोकळेपणाने परवानगी दिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या बायकोनी ती मला म्हणाली की तुम्हाला ते आवडत आहे ना, तुम्ही जरूर करा. फार फार तर काय होईल, तर आपल्याला पैसे कमी पडतील, आपण गरजा कमी करू. गरजा कमी करणं हे तर आपल्या नक्की हातात आहे. तर अशा तऱ्हेचा प्रतिसाद त्या काळामध्ये घरातनं मिळणं हे अपेक्षित सुद्धा नव्हतं. तो मिळत गेल्यामुळे मला जरा एक बळ आलं आणि आपण कोणत्याही कशाही अवस्थेत कुठल्याही परिस्थितीत मजेत जगणं, मजेत राहणं आणि समोरच्यानं मजेत ठेवणं ही आपली बेसिक मनोधारणा आहे. त्यामुळे कधी त्रास नाही वाटला. तुझं आयुष्य हे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये आणि त्याच्याही पेक्षा मला वाटतं तुझ्या बायकोनंतर जर कुठल्या एका व्यक्तीशी ती व्यक्ती जर मानली जोडलं गेलं असेल तर ती म्हणजे डेक्कन क्वीन. हो, डेक्कन क्वीनचा तू इतका जुना साथीदार आहेस आणि इतके जुने रिलेशन्स तुझे आहेत. तर हे गणित तू का सांभाळस, त्याचं कारण काय होतं? तू मुंबईत का नाही राहू शकलास? नाही, मला असं वाटत होतं की माझ्या घरात एकत्र कुटुंब पद्धती आहे आणि घरातल्यांच्याशी सतत संपर्कात असणं ही त्यांची आणि माझी, आमच्या दोघांचीही मानसिक गरज होती. आणि इथे जी काही काम किती उशिरापर्यंत करायचं झालं तरी करू, पण पुन्हा आपण आपल्या घरात जाऊया परत. याच्यातनं मला कुठेतरी त्या काळामध्ये स्वतंत्र मुळातच काहीतरी वेगळं काम करत असताना निदान घरच्यांचा आधार ही कदाचित मानसिक गरज वाटली असेल आणि त्यातनं ते सोयीचंही होतं. कारण लोकांना जी दगदग वाटते त्याचाच मी आनंदात रूपांतर स्वतः करून घेतलं. म्हणजे असं की आपण थोडं जर जागरूक राहिलं ना आणि थोडं माणसांविषयी प्रेम असेल भोवतालच्या आणि त्यांच्यामध्ये आत्मीयतेने डोकावून बघितलं तर त्याच्यात सुद्धा इतका आपल्याला आनंद मिळू शकतो. साधे डेक्कन क्वीनचा तू जो उल्लेख केलास, मी आता एक 22 वर्ष डेक्कन क्वीननी येतोय. तुला कल्पना नसेल 7:15 डेक्कन क्वीन सुटल्यानंतर 8:45 मंकी हिलला गाडी 1 मिनिट ब्रेक चेकिंग करता थांबते.
त्यावेळेला आमच्या फर्स्ट क्लास पास होल्डरच्या बाहेर C4 बोगीच्या बाहेर मॅक्झिमम माकडं जमतात. मी एकदा डोकावून बघितलं की एवढी का माकडं जमतात, तर मला कळलं आमच्याच बोगीमधला किशन नावाचा एक माणूस त्या माकडांना केळी देत होता. मी लोकांची गप्पा मारण्याची हौस असल्यामुळे त्याला जाऊन थेट विचारलं की तू असं काय करतो रे. तर त्यांनी काय सांगावं, तो म्हणला ब्रह्मचारी मारुतीला नवस बोलल्यामुळे मला मुलगा झाला म्हणून मी ही नवस फेडतोय. तर अशी जी अनोखी व्यक्तिमत्व आहेत ना, ही आपल्याला अशी प्रवासात जरा घराबाहेर राहण्यातनं लोकांशी आत्मीयतेने बोलण्यातनं मिळत जातात आणि त्यांनी आपली दैनंदिनी त्या वैविध्यातनं कुठल्याही टॉनिकशिवाय फ्रेश होते. सुधीर, तुझं हे फ्रेश होणं, रिफ्रेश होणं, हे फक्त तू तुझ्या आयुष्यातल्या या एका आनंदाकरता जपलं नाहीस, तर मला वाटतं तू तुझ्या लिखाणात पण त्याचा वापर केलास. हां. तू अनेक वर्तमानपत्रांमध्ये कॉलम लिहिलेस, तू पुस्तकं लिहिलीस, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त भर मला असं वाटतं की तो व्यक्तिचित्रणांवर केलास. हो, माझं लाईफस्टाईल म्हणून पुस्तक आहे. त्याच्यामध्ये मी M.F. हुसेनजींपासून पंडित भीमसेन जोशीजींपर्यंत आणि बाबा महाराज सातारकरांपासून ते अगदी आर.के. लक्ष्मणांपर्यंत वन डे विथ देम या अनुषंगाने त्यांची जीवनशैली मी सगळी मांडलेली आहे. मुद्रामध्ये सगळी रस्त्यावरची माणसं आहेत. म्हणजे भंगार वस्तूची विक्री करणारी एक हातगडीवरची बाई ज्या वेळेला मी तिथून रस्त्यावरच्या इथनं जात असताना असं म्हणते की आणखीन 5,000 फिक्सला टाकले की माझे 5 लाख, आणखीन 5,000 जमले की माझे 5 लाख फिक्सला होतील, असं ज्या वेळेला ती म्हणते तेव्हा भंगार वस्तूच्या विक्रीमधनं ती एवढे पैसे कसे मिळवू शकते याचं एक कुतूहल निर्माण होतं. आणि मी रस्त्यावर तिथेच थेट खाली बसून ती अशी बोलायला लागतो. अशी रस्त्यावरची माणसं सुद्धा सगळी मी मुद्रामध्ये टिपलीत. मुक्काममध्ये बदलती गावं आहेत. ताजं नुकतंच आलेलं ताजं तवानं पुस्तक तो लोकसत्तामधल्या स्तंभाचं एकत्रीकरण आहे, संकलन आहे म्हणजे. आणि झगमगती दुनिया, त्याच्यामध्ये मराठी रंगमंचावरची जी सगळी सध्याची तरुण अभिनेत्रींची फौज आहे त्यांच्यावर लिहिलेलं आहे. सुधीर, तुझी एक फार मोठी खोड आहे, त्याला मी खोड म्हणतो, सवय किंवा हौस म्हणत नाही, ज्याची आम्हाला सगळ्यांना भीती वाटते. तुझ्या जवळच्या मित्रांना म्हण किंवा तुला फार चांगलं ओळखणाऱ्या माणसांना सुद्धा ही सवय माहीत नसेल, ते म्हणजे तुला आयुष्यात गेल्या 25 वर्ष रोज भेटलेल्या प्रत्येक माणसाचं टिपण तुझ्याकडे असतं आणि हे फार कमी लोकांना माहिती आहे. हे फार भयंकर आहे असं वाटतं मला. ते काय कारण आहे त्याचं? नाही, मला असं वाटतं की दोन गोष्टी आहेत. दिवसाच्या शेवटाला झोपत असताना आपण दिवसभरामध्ये काय बरं केलं, काय बरं केलं नाही, काय चुका झाल्या, काय आणखीन वेगळं करता आलं असतं, याचा एक विचार आपला दिवसाच्या शेवटाला डायरी लिहिण्यात नव्हतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची स्मरणशक्ती वाढू शकते. दिवसभर विविध तऱ्हेच्या घटना आणि माणसं तुम्हाला सामोरी जात असतात, त्यातलं वेचक तेवढं सगळं आठवायचं आणि तेवढंच नोंदवायचं. याच्यातनं निवडीचे निकषही आपले तयार होतात. पटकन कुठल्याही एका विषयावरनं दुसऱ्या विषयावर स्विच ओव्हर होण्याकरता ही सवय उपयोगी पडते. कारण इतर लोक नुसती डायरी लिहितात, तू समजा ज्योत्स्ना भोळे भेटल्या तर ज्योत्स्ना भोळे बोललेल्या आजच्या मुद्द्यांमधले मुद्दे कुठले महत्वाचे होते हेही तू लिहून ठेवतोस. नुसतं तेवढं करत नाही मी. शिवाय त्या डायरीच्या पानावर वरती ज्योत्स्ना भोळे आणि असा गोल करतो. म्हणजे कधीही पुन्हा ज्योत्स्ना भोळ्यांची भेट घ्यायची असेल त्यावेळेला मागच्या 10 वर्षाच्या डायरीमधलं ज्योत्स्ना भोळे फक्त पानं बघितली की झालं. तुझ्या रंगमंचावरच्या परफॉर्मन्सेस विषयी, त्यातल्या अविस्मरणीय अनुभवांविषयी आणि एकूणच जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाविषयी आपण आत्ता बोलणार आहोत, यानंतर लगेचच काही क्षणात. पण त्याच्या आधी घेऊया, आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी खास पुण्याहून आलेत सुधीर गाडगे. आपला सगळा पुणेरीपणा घेऊन, सगळा मिश्किलपणा घेऊन आणि त्याचबरोबर सगळ्या 25 वर्षाच्या अनुभवांची शिदोरी, त्याचा गाठोडो बरोबर घेऊन आज या कार्यक्रमात बोलताना एक फार बरं अशा करता वाटते की तू एक वेगळा ट्रेंड या संपूर्ण कला प्रकारात सुरू केलास असं मी म्हणणार नाही, पण तो रुजवलास असं मात्र निश्चित म्हणेन. ज्या काळामध्ये काव्य गायन किंवा काव्य वाचन होत होतं, त्याच्यानंतर ते रंगमंचावर सादरीकरण सुरू झालं, त्या काळात तू निवेदक म्हणून आलास. त्याच्यानंतर लिखाण आणि पत्रकारिता हे करत करत तू पुढे आलास. एक मला सांग की हे सगळं करत असताना स्वतः एक वेगळं क्रिएशन करावं, वेगळी निर्मिती स्वतःच करावी स्वतःच्या कार्यक्रमाची किंवा चित्रपटासारख्या किंवा रंगमंचासारख्या कुठल्या एका गोष्टीची, असं कधी मनात नाही आलं तुझ्या? मनामध्ये बरंचसं आलं, पण मला असं लक्षात आलं मी माझा स्वतःचा पिंड काय त्याचा थोडा अंदाज घेतला. मला असं लक्षात आलं की निर्मिती करता जी एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह शिस्त लागते, ती शिस्त माझ्यामध्ये कितपत आहे याच्याविषयी मी स्वतः थोडा साशंक होतो. याच्यामध्ये तो खूप फॉलोअप करायला लागतो. पैसे उभे करण्यापासून अनेकविध गोष्टींसाठी माणसांकडे स्वतः करता शब्द टाकायला लागतो. तर असं स्वतः करता लोकांकडे जाऊन काही मागणं हे आपल्या प्रवृत्तीत आहे का? तर नाही आहे. आणि निर्मितीतली अस्थिरता आणि त्याचे येणारे जे ताण आहेत त्याचा आपल्या परफॉर्मर गाडगेळीवर परिणाम होईल ही थोडीशी भीती वाटली. तर आपण नुसतं सुंदर परफॉर्मर म्हणून राहूया आणि त्याच्यामध्येच अशी एक प्रतिमा निर्माण करूया की समोरचा निर्माता कोणीही बदलला तरी आपल्याला ते बोलवत राहतील.
सुधीर, तुझ्या आयुष्यामध्ये दूरदर्शनला एक फार महत्व आहे. निश्चित. एक अतिशय वेगळं योगदान त्या माध्यमाचं आहे. माध्यम म्हणून ते श्रेष्ठच आहे, वादच नाही. दूरचित्रवाणीचं सर्वात पहिलं मोठं भावंड म्हणजे आपल्याकडचं दूरदर्शन. तर ह्या दूरदर्शनवरचा तुझा पहिला प्रवेश कोणामुळे आणि कसा झाला तुला आठवतोय का? अगदी पहिला प्रवेश व्हायला मनोहर साप्ताहिकाचे त्यावेळेचे कार्यकारी संपादक दत्ता सराफ कारणीभूत आहेत. झालं असं की त्यावेळेला एक सुरुवातीला चर्चाविषयक कार्यक्रमच जास्त व्हायचे, तुला जर आठवत असेल तर. तर त्या चर्चाविषयक कार्यक्रमांमध्ये युवा नियतकालिका या विषयावरची चर्चा होती आणि मनोहर हे युवकांचं त्यावेळेचं लोकप्रिय साप्ताहिक असल्यामुळे स्वाभाविकच मुकुंदराव किर्लोस्कर आणि दत्ता सराफ यांच्याकडे निमंत्रण गेलं होतं की तुम्ही चर्चेत सहभागी व्हा. सराफाने आवर्जून मला सांगितलं की या चर्चेमध्ये सहभागी व्हायला तू जा. मला तोपर्यंत काहीही माध्यम माहीत नव्हते, हे दिवे कळत नव्हते का काही माहिती नव्हतं. मी थेट आलो, बोलता येत होतं आणि लोकांची भीती वाटत नव्हती. एवढे दोनच माझ्याकडे कदाचित उपयोगी पडणाऱ्या गोष्टी होत्या. मी इथे आलो आणि इथे मला आठवत आहे की माडगुळकरांचा मुलगा श्रीधर माडगुळकर जिप्सी नावाचा नियतकालिक काढायचा. अनिल थत्ते त्यावेळेला युवा नियतकालिक काढत असायचा. तर असे सगळे त्यावेळेचे युवा पत्रकार जे होते ते सगळे एकत्र येऊन ती चर्चा झालेली होती आणि मी मनोहर साप्ताहिकाच्या वतीने त्या चर्चेत भाग घेतलेला होता. ते ऐकल्यानंतर विजया जोगळेकर मला असं म्हणाली, ती त्यावेळेला निर्माती होती बहुतेक मला वाटतं. तिने असं मला सुचवलं की तू चर्चेत बरा भाग घेतोय, स्वतः एखादा कार्यक्रम सुचवायला हरकत नाही. मग मला युवक पत्रकारिता करत असण्याच्या निमित्तानं युवकांचे प्रश्न जे वेगवेगळे जाणवायचे किंवा एखादा अनोखा कलावंत युवक भेटायचा, तर अशांना घेऊन आपण एखादा कार्यक्रम केला तर. आणि मग पुढच्या टप्प्यांवर अरुण काकतकर, विनय आपटे, सुधीर पाटणकर या सगळ्या मंडळींनी, अगदी नंतरच्या अलीकडच्या टप्प्यावर जयू भाटकर, या सगळ्या मंडळींनी मला संधी देत गेले आणि त्यांना मी विषयांसकट माणसांसकट पत्रकारितेच्या माध्यमामुळे जे भेटत होते ते माणसं आणि विषय पुरवत गेलो. मला वाटतं आमची 25च्या निमित्तानं तुला वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज पण भेटत राहिले. आमची 25 मध्ये मी हा सर्वात लोकप्रिय झालेली माझी मालिका होती. त्याच्यामध्ये मी लालचंद हिराचंद शेटजींपासून ते गजाननराव वाटव्यांपर्यंत आणि नानासाहेब गोऱ्यांपासून व्यंकटेश माडगुळकरांपर्यंत विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना त्यांचं तरुणपण बोलकं करण्यासाठी आमंत्रित केलेलं होतं. आणि तुला खरं सांगतो की बहुतेकांच्या घरातल्या नातेवाईकांनी म्हणजे तरुण मुलांनी मला असं सांगितलं की आमच्या आईबाबांचं आम्हालाही माहिती नसलेलं तरुणपण तुझ्या या मुलाखतींमधनं मला कळलं. कदाचित त्यात भाग असा असेल की ही ज्येष्ठ मंडळी मुलापेक्षा मुलाच्या मित्राशी जास्त मोकळी होतात. तर मी या मुलांचे मित्र म्हणून त्यांच्या पोटात शिरल्यामुळे ही माणसं जास्त बोलकी झाली असतील कदाचित. अजून एक मुलखावेगळी माणसं याच नावाचा माझा कार्यक्रम गाजलेला होता. मुखोटे चेहरेची सुरुवात मी केली ती काकतकर अरुणे त्यांच्या मदतीनं किंवा राधर त्यांच्याच पुढाकारामुळे. गजरा काही काळ केलेला होता, शब्दांच्या पलीकडे केलेलं होतं. बहुतांशी एक ज्ञानदीप आणि आमची माती आमची माणसं सोडलं तर दूरदर्शनवरचे बहुतांशी कार्यक्रमामध्ये डोकावलेलं होतंच. पण सुधीर, तुला मागे वळून बघताना काय वाटतं, त्या काळात मराठी युवकामध्ये असा कुठला गंड होता की ज्यामुळे तुझ्या फील्डमध्ये किंवा तुझ्या क्षेत्रामध्ये यायला फारसे मराठी तरुण उत्सुक नसायचे? स्वतःबद्दल कॉन्फिडन्स नव्हता का, तसं ट्रेनिंग मिळायचं नाही का, तशी गुणवत्ताच नव्हती? नाही, गुणवत्ता असलेली मंडळी नक्की असतील. मराठीमध्ये तरुण मंडळींमध्ये गुणवत्ता 100% त्याही वेळेला होती, आजही आहे. बऱ्याचदा होतं काय, कुठलीही संधी मिळण्याकरता ॲप्रोच कसा करायचा समोरच्या व्यक्तीला, संधी देणाऱ्याला, ते समजायला मराठी माणसं कमी पडतात. कधी कधी चुकीच्या इगोच्या, स्वाभिमानाच्या चुकीच्या कल्पना, आम्ही कशाला जायचं, त्यांना वाटत असेल तर ते बोलावतील. पण तुमच्याकडे काय आहे, तुम्ही काय करू शकता हे समोरच्याला कळायला तर पाहिजे. ते कळण्याकरता तुमची शब्दाची मांडणी नेमकी पाहिजे. तुम्हाला ज्या माध्यमात जायचं त्या माध्यमाविषयीची किमान माहिती पाहिजे. चाललेलं त्या माध्यमातलं आत्ता जे काही आहे त्याच्यापेक्षा तुम्ही वेगळं काय करू शकता हे सांगता आलं पाहिजे. या पूर्ण तयारीनिशी मी गेल्यानंतर मी तुला खरंच सांगतो, मला कुठल्याही वशिल्याशिवाय आजवर सर्व कार्यक्रम मिळालेले आहेत. म्हणजे या माध्यमाबद्दल या संदर्भात खूप चर्चा होते म्हणून सांगतो, मला कधीही कोणाचाही वशिला लावायला लागला नाही. तुम्ही मांडणी नेमकी केली तर समोरचे तुम्हाला संधी द्यायला बसलेलेच आहेत आणि तशीच मिळत गेली. सुधीर, राजकारण्यांच्या बद्दल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांना सगळ्यांशी हसून बोलायला लागतं, कोणावर राग काढता येत नाही, त्यांना मतं मागायची असतात आणि मतदारांवर चिडून चालत नाही. पण रोज ज्याला स्टेजवर उभं राहायला लागतं आणि ज्याच्या व्यवसायाचं सगळं स्वरूप हे स्वतःच्या परफॉर्मन्सवर अवलंबून आहे, तो जर केला नाही तर आपलं काय, असा कधी भीषण प्रश्न मनामध्ये येत नाही? व्यवसाय रोजचा केला नाही तर म्हणजे त्या व्यवसायामध्ये आपल्याला यश नाही आलं तर काय? नाही, मी त्याला बरेच पर्याय ठेवलेले होते. एक तर काय माहिती का, आपल्याकडे अमकं केल्यानंतर आता आपण अमक्या पातळीवर पुन्हा जायचं का नाही, पुन्हा इथे चुकीच्या स्वतःबद्दलच्या कल्पना. तुम्ही जे काही कराल ते मनापासून करा, प्रामाणिकपणे करा, उत्तम करा, लोकांना आवडेल असं करा.
म्हणजे त्याच्यात कधी तुम्हाला कमतरता कामाची नसते. मी स्वरूप बदलत गेलो. मी एकाच वेळेला पत्रकारिता करत होतो, स्तंभलेखन करत होतो, आकाशवाणीवर बातम्या देत होतो, रंगमंचावर कार्यक्रमही सादर करत होतो, कार्यक्रमांमध्ये स्वरूप बदलत गेलो. आधी गाण्याचे कार्यक्रमाचा फुल ग्रुप घेऊन करत होतो. याच्यामध्ये सगळ्यामध्ये अनेक वेळेला हवेत किंवा या मोहमयी दुनियेत असताना जमिनीवर आणायचं काम कोण करायचं? मित्र, पुणे ही गोष्ट अशी आहे की समजा तुम्ही एखादा आत्ता आपला हा कार्यक्रम चाललेला आहे आणि या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग उत्तम झाल्याचं मी उद्या जाऊन आपल्या पुण्यातल्या ग्रुपमध्ये मित्रांना सांगायला लागलो, अरे काल मुंबईमध्ये मस्त झीचं काय वगैरे, तर ते हो का अच्छा, तर मी काय म्हणत होतो असं म्हणून ते एका क्षणात जमिनीवर आणतात. आणि त्यामुळे पुण्यात असलेल्या मंडळींना कधी डोक्यात हवा नाही जात. मला फक्त एकच विचारायचं आहे तुला की आतापर्यंतच्या या सगळ्या मोहमयी दुनियेत तुला कधी असे वेगळे मोह नाही पडले कुठल्या क्षेत्रात जाण्याचे, काही इतर गोष्टी करण्याचे? कम्युनिकेशन इन्स्टिट्यूट काढावी आणि त्यानिमित्ताने पुन्हा शब्दांच्या खेळामध्ये रस असणाऱ्या तरुण मुलांशी पुन्हा एकदा संवाद साधावा वेगळ्या प्रकारे, आणि त्याची थोडीशी सुरुवातही मी केलेली आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये मी सूत्रसंचालन आणि मुलाखत तंत्र याच्यावरची शिबिरं घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्याला प्रतिसाद छान मिळतो आहे. हातामध्ये कागदही न घेता समोरच्या मुलांच्या वाटेल त्या प्रश्नाला उत्तरं देता देता त्यांना समजून घेत असताना खूप मजा येते. तुला आत्ता निवेदनाला 25 वर्ष झाल्यानंतर मोठ्या कुठल्याही एका दिग्गज माणसानी किंवा कुठल्याही क्षेत्रातल्या टोकाला गेलेल्या माणसांनी तुझं कौतुक केल्याचा असा चांगला क्षण तुला आठवतोय कुठला? हो नक्कीच. बाळासाहेब ठाकरे आणि आशा भोसले, आशाताई, या दोघांच्या म्हणजे बाळासाहेबांच्या हस्ते पुण्यामध्ये आणि आशा भोसलेंच्या हस्ते ठाण्याला इंद्रधनुच्या व्यासपीठावर माझा जो गौरव झाला आणि त्यावेळेला त्या दोन्ही ज्येष्ठ व्यक्तींनी जे काही भाष्य केलं ते त्यांनी तर मला भारावून गेलोच, पण त्याहीपेक्षा बालगंधर्व मंदिरामध्ये मला वाटतं तूच त्यावेळेला निवेदक होतास. त्या समारंभाला अजिबात ओळख नसलेली असंख्य सर्वसामान्य माणसं, त्यांनी अख्खं सभागृह तुडुंब भरून गेलं आणि प्रत्येकजण येऊन व्यक्तिगत भेटून निवेदनाच्या या करिअरबद्दल जी दाद देत होतं त्यांनी खरंच डोळ्यात पाणीच उभं राहिलं की इतकी निखळ माणसं असू शकतात. सुधीर, तुझ्या सगळ्या मिश्किल आजपर्यंतच्या अपीअरन्सच्या मागे एक अतिशय ठाम विचार आणि त्याच्या मागे अभ्यास आणि कठोर परिश्रम हे सगळं दडलेलं आहे. याची कल्पना मला वाटतं हा कार्यक्रम बघताना श्रोत्यांना, दर्शकांना जाणवत असणार. पण ज्या शब्दांशी खेळत खेळत तू ही 25-30 वर्षाची निवेदकाची वाटचाल केलीस, त्या शब्दांनीच, तुझ्या शब्दांनी मला असं वाटतं की आपण या कार्यक्रमाची सांगता करूयात. हे शब्द आयुष्यभर आपल्या सोबतीला असणार आहेत, पण तुझे शब्द की जे बघून माझ्यासारखी नवीन पिढीमधली माणसं हे करण्याकरता किंवा या कॅमेऱ्यापुढे बसण्याकरता धजावू शकली, त्या शब्दांनीच आपण या कार्यक्रमात. मला असं वाटतं निवेदन काय, मुलाखत काय, जे काही बोलायचं ना ते जितकं साधं सोपं अनौपचारिक असेल तितकं ते समोरच्याच्या हृदयाला जास्त थेट जाऊन भेटतं. आपल्याकडे मराठी मंडळी आकारण शेरोशायरीचा बाऊ फार करत असतात, तसं खरं तर काही करायला नको. या शब्दांविषयी मी एवढंच म्हणेन, शब्द समजून घ्या, शब्द उमजून द्या. शब्द समजून घ्या, शब्द उमजून द्या. हवा तेव्हा, हवा तिथे, निशब्दाला मान द्या. म्हणूनच थांबतो.